जेव्हा जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही उत्सव साजरा करतो, त्यांची आठवण ठेवतो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ते कार्यक्रम हाती तर घेतले पाहिजेत किंवा त्या संदर्भातली आपली काहीतरी ठोस भूमिका असली पाहिजे. तर आपल्याला लक्षात येईल की बाबा ही व्यक्ती शिवाजी महाराजांकडून काहीतरी प्रेरणा घेते, त्यासाठी काम करते, असं दिसलं तर पाहिजे. पण त्यापेक्षा अमित शहाच्या भाषणामध्ये कसं काय चुकीचं काहीतरी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून आपण काय साध्य करतो, काय त्याच्यातून साध्य होतं. म्हणजे मागे आपल्या इथे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल म्हणून होते, त्यांच्यावर सुद्धा अनेक वेळेला टीका झाली उबाटा गटाकडून, म्हणजे अर्थात शिवसेनेकडून तेव्हाच्या. पण तेच भगतसिंह कोश्यारी चालत शिवनेरीवर गेले होते त्या वयात सुद्धा. ही जी राजकीय मंडळी आहेत, भलेही तुम्ही राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव घेता, पण निदान तुम्ही त्या किल्ल्यांवर जाल तरी की नाही, तिथे जाल, तिथे एखादा कार्यक्रम हाती घ्याल, तेही तुम्ही करत नाही. ते तुम्ही कधी करणार? मी गुजराती मराठी असा वाद निर्माण करायचा, कुठेही काहीतरी एखादी घटना घडली की गुजराती माणसाने मराठी माणसाला मारहाण केली, चला झालं, गुजराती आणि मराठी असा वाद निर्माण करा, भांडणं लावा, मुंबई कशी तोडली जाणार आहे, मुंबई कशी गुजराती माणूस हस्तगत करतोय हे सांगायला सुरुवात करायची.